जॉब का नाही बघत आहे, काम का नाही करत आहे, कोणाची लाईफ म्हणजे माहीत नसताना तुम्ही जे असे कमेंट करता ना विथ प्रूफ. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर मला ना म्हणजे मी आज व्हिडिओ ह्यासाठी बनवत आहे की मला म्हणजे कमेंट येतात अशा की तुम्ही म्हणजे काही जॉब का नाही बघत आहे, काही काम का नाही करत आहे. तर मी ना तुम्हाला सांगू इच्छिते की मी सगळं करून बसलेली आहे आणि मी आत्तापासून नाही करत आहे. म्हणजे मी जवळपास आता सांगते तुम्हाला 18 वर्ष झाले. जेव्हा मी प्रेग्नेंट होती ना तेव्हा माझे हजबंड वारलेले आहे. माझी मुलगी लहानवाली पोटात होती 4 महिन्याची, तेव्हा माझे हजबंड वारलेले आहे आणि माझी मुलगी मोठी 4 वर्षाची होती. आणि तुम्हाला सांगते तेव्हा म्हणजे खूप मोठी स्टोरी आहे. मी एवढं सगळं नाही सांगणार आहे, पण कुणाची लाईफ म्हणजे माहीत नसताना तुम्ही जे असे कमेंट करता ना, म्हणजे काही ताई खूप चांगले आहे. तर त्यांनी मला म्हटलं होतं की ते QR कोड वगैरे ते काहीतरी प्रॉब्लेम असेल ना म्हणून कुणी येतं की कुणालाच चांगलं नाही वाटत की असं यूट्यूबवरती असं हेल्प मागायला. मी मागे मागणार होती ते माझ्या मुलांच्या ट्रीटमेंटसाठी मागणार होती मी, की असं नाही की मला आता हे माझ्या घरातली प्रॉब्लेम आहे, खाण्यापिण्याची प्रॉब्लेम झाली आमची, त्यासाठी मला नव्हती हेल्प मागायची. पण आता माझी प्रॉब्लेमच माझ्या एवढ्या वाढलेल्या आहे की त्याच्यामुळे मी आता इथे थोडीशी हेल्प मागितली, कारण माझ्यापुढे आता काही ऑप्शनच नव्हतं, पर्यायच नव्हता माझ्यापुढे काही. तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की मी सगळं करून बसलेली आहे. म्हणजे मी साड्यांचा बिझनेस केलेला आहे. तुम्हाला सांगते माझी लहान मुलगी होती ना, म्हणजे ती जवळपास एक 7-8 महिन्याची असेल, तेवढ्या लहान मुलाला घेऊन मी पार्लरचा कोर्स केलेला आहे, साड्या विकण्याचं काम केलेलं आहे, माझं टायपिंग झालेलं आहे, कम्प्युटर झालेलं आहे, मी ग्रॅज्युएशन केलं. माझं लग्न झालं तर फक्त माझी 10वी झालेली होती. मी माझं ग्रॅज्युएशन केलेलं आहे. काय नाही केलं मी, टायपिंगच्या कोर्सपासून ते कम्प्युटरचे कोर्सेस करण्यापासून सगळं करून बसलेली आहे मी. जॉब पण केलेला आहे, प्रेस लाईनमध्ये पण जॉब केलेला आहे मी. नंतर म्हणजे त्याच्याने कसं होत होतं की माझं फक्त कसं तरी खाणं पिणं आणि मी किराया देतो ते पण माझं थोडं म्हणजे होत नव्हतं व्यवस्थितपणे, म्हणून मी फोटोग्राफी फील्डमध्ये आली. पण फोटोग्राफी हे काम कसं असतं, 6 महिने असतं, 6 महिने हे काम नसतं आणि इतका प्रॉब्लेम येतो इतका. आणि त्याच्यात हे आता आमचे प्रॉब्लेम चालू झाले की जसं की माझी तब्येत खराब व्हायला लागली, माझ्या मुलांची ट्रीटमेंट आली आणि आफ्टर 30 मला हे सगळे प्रॉब्लेम व्हायला लागले. मला असं वाटलं की हॉर्मोनल चेंजेस असतात म्हणून मी जरा दुर्लक्ष केलं होतं. आणि त्याच्यानंतर माझ्या मुलांची ही जी काही प्रॉब्लेम यायला लागली, लहान मुलीला माझ्या आधीपासून आहे पायांचा प्रॉब्लेम, त्याच्यानंतर हे तिचं स्कोलियोसिस माहीत पडायला लागलं. ह्याचं टेन्शन घेऊन मला ना माझे अजून म्हणजे माझे तर खूपच प्रॉब्लेम वाढलेले आहे, तुम्हाला माहीत नाही आहे. तुम्ही हे जे कमेंट करताना की असं प्रॉब्लेम आहे. एका ताईने मला कमेंट केली आहे की तुम्हाला रिचार्ज टाकायला पैसे आहेत, तुम्हाला पेट्रोल टाकायला पैसे आहेत. तर मी पेट्रोल टाकून माहिती मी घरात काही आणत नाही आहे, पण मी पेट्रोल टाकून ते लाडली बहीण योजनेसाठी जात आहे किंवा मी पोस्टात जाऊन अकाउंट खोलत आहे. माझ्याकडे 1800 रुपये असताना मी त्यात अकाउंट खोललं. तर की नाही माझे बिचारे मुलं त्रासात आहेत तरी मी सगळं करत आहे. आणि फक्त त्यांना गणपती बघायला घेऊन गेले मी विसर्जनाच्या दिवशी, आणि प्लस तिथे महाप्रसाद वगैरे खायला मिळेल म्हणून आम्ही गेलो तिथे. तर कुणाला माहीत नसताना एकदम असं नाही बोलायला पाहिजे. काहीतरी कुणाचे प्रॉब्लेम्स असतात, त्याच्यामुळेच कुणीतरी एवढ्या शेवटच्या टोकाला जाते. मी खूप विचार करून गेली होती, खूप माझ्या पूर्ण असं ना गयापर्यंत आलेलं आहे. म्हणजे तिथंपर्यंत येत नाही ना तोपर्यंत माणूस काहीच करत नाही. तर मी माझ्या मुलांची ट्रीटमेंट मी फक्त 30,000 दिलेलं आहे. एक ब्रेस जो माझ्या मुलीचा आहे ना तो 80 हजाराचा आहे आणि मी फक्त 30,000 देऊन आलेली आहे. मी काहीच डॉक्टरांना पैसे नाही दिलेले आहे. 2दा त्यांनी आम्हाला ब्रेस दिलेले आहे आणि त्याच्यानंतर आता त्या ब्रेसचे जोपर्यंत मी पैसे पूर्ण देत नाही तोपर्यंत आता मला 3रा ब्रेस मिळणार नाही. मला पण म्हणजे ना मी कसं कोणत्या तोंडाने जाऊ त्यांना, कोणत्या तोंडाने त्यांना म्हणू की आता मला 3ऱ्यांदा द्या. तर मी त्यासाठी ना यूट्यूबवरती टाकलेलं होतं म्हणजे ह्याच अकाउंटवरती, आणि मग मी माहीत नाही व्हिडिओ डिलीट केला, मला चांगलं नाही वाटलं. तर कसं आहे की 1 मिनिट, तर ना म्हणजे असं नाही की मी रिकामी बसली आहे. तर मला ते एका लेडीजने कमेंट केली की तुम्ही म्हणे यंग आहात, पण मी माझे प्रॉब्लेम सांगेल ना की तुम्ही शॉक व्हाल की मी आता चालत वगैरे आहे, तुम्हाला दिसत आहे. माझा BP जवळपास आता 10 वर्ष होत आले. BP एकदम हाय, एकदम लो. गाडीवर मी माझ्या मुलीला मोठ्यासोबत घेऊन जाते, तिचं कॉलेज असलं काही असलं तरी कामाला कुठे जायचं ना, शूटवर सुद्धा तिला मी घेऊन गेलेली आहे. कारण
मी कधी गाडीवरून पडेल मला ह्याचा नेम नसायचा. आता इतके भयंकर माझे पाय दुखत आहेत, कंबर दुखते आणि अजून खूप मोठी प्रॉब्लेम आलेली आहे, सांगेल मी तुम्हाला डिटेलमध्ये त्याच्यानंतर. तर माझं इकडे वाढायला लागलं. मला मागे ठेवून मी पहिले माझ्या मुलांना घेऊन गेली तिथे. कसं मी म्हणजे खूप त्रासात कोरोनाच्या काळामध्ये मी डॉक्टर सर्च करत होते आणि ते डॉक्टर आम्हाला भेटले. मी डॉक्टर रजनीशकांतकडे पण गेलेले आहे, जे यूट्यूबवरती आहेत, त्यांच्याकडे आधी गेली. मग त्यांनी मला ब्रेस करायला सांगितले. तर मी इथे हे जे पुण्याचे डॉक्टर आहे, खूप महाग डॉक्टर आहेत ते, म्हणजे काही असं काही 10-15 हजाराचं नाही. एक ब्रेस 80,000चे आणि 4 ब्रेसचे पैसे द्यायच्यात, विचार करा. मी फक्त 30,000 दिलेले आहे. मी असं खाण्यापिण्यासाठी हेल्प मागणारी अशी मी पण खूप स्वाभिमानी व्यक्ती आहे. पण आता काय करता, माझ्या मुलांचे हाल होत आहे ना. आणि माझं काम आता म्हणजे जोपर्यंत डिसेंबर महिना होत नाही तोपर्यंत मला काही काम मिळत नाही. तेही काम असं थोडं थोडं असतं. मी काम शोधत आहे अजून, तरी पण मी माहिती आहे जॉब शोधत आहे, हे काम शोधत आहे. माझ्यानं होत नाही. माझ्या अंगामध्ये पूर्ण असं बारीक ताप असल्यासारखं, ठणठण करत असल्यासारखं. तुम्हाला सांगते, मी 2दा-3दा आजारी पडली आता ह्या वर्षामध्ये. तर माझं 10-10 किलो वजन कमी होत होतं, परत वाढत होतं. असं मी 3दा झालं माझं. तुम्हाला दिसतं असेल, मी आधीचा जो व्हिडिओ माझा तुम्ही पाहाल ना, त्याच्यामध्ये मी बरीच लठ्ठ आहे. 90 किलो होती त्यावेळेला. परत माझं वजन नाही का असं घटत होतं, हे होत होतं. आता इम्युनिटी पॉवर कमी झालेली आहे. खूप सारे प्रॉब्लेम माझ्या मागे लागलेले आहे आणि काय बनवते आहे माझ्या मागे मला माहीत नाही. माझ्या मुलांचं होतं, प्लस आता माझं आहे. कोणतं करू तुम्ही सांगा. कसं तरी खात पित होतो, पण ट्रीटमेंट मी नव्हती करू शकत. मला हेल्प तर ट्रीटमेंटसाठी हवी होती, पण मी काल झोपली नाही. माहिती आहे, मला काल रात्रभर झोप नाही आली. माझ्या मुलांना चांगलं नाही वाटलं. मम्मी कोणते दिवस आलेले आपल्या वर की आपण अशी हेल्प मागत आहे. मला बिलकुल चांगलं नाही वाटत आहे. माझी मुलगी म्हणत होती, मम्मी व्हिडिओ नको टाकू, तू असं टेन्शन घेते, व्हिडिओ डिलीट कर, आपल्याला नको आहे कुणाची हेल्प. काय करू तुम्ही सांगा. मी आज खूप विचारात आणि खूप टेन्शनमध्ये हा व्हिडिओ बनवत आहे. की असं नाही की मी रिकामी हातावर हात घेऊन बसलेली आहे. आता 39 वय आहे. माझा नवरा वारला तेव्हा मी 22 वर्षाची होती. तेव्हापासून मी करत आहे. एक दिवस मी बसली नाही घरामध्ये. मी घरातलं कामं करून उपाशी झोप यायची ना, मी थकून जायची, तर उपाशी जायची मी क्लासेसला, कारण मला झोप नाही आली पाहिजे. आणि मी तेव्हापासून टेन्शनमध्ये आहे. खूप मोठी स्टोरी आहे, सांगेन मी तुम्हाला की कुणामुळे आज आम्ही इतक्या त्रासात आहोत, सांगेन मी तुम्हाला सगळं हळूहळू. आता कसं आहे, एका दमात नाही सांगू शकत. आणि प्लस मी रिचार्जचं तुम्हाला सांगते की रिचार्ज ज्या दिवशी मी पहिला व्हिडिओ टाकला ना, मी पोस्टामध्ये तिथे अकाउंट खोलायला गेली होती बघा पहिल्या व्हिडिओ दिवशी. त्याच दिवशी येता नाही का मला पूर्ण घराजवळ मी पोचलो. तर माझी जी मुलगी आहे ते काय म्हणे, कोणत्या मोबाईलवर आलं होतं गं आपण, मोबाईल कोणता होता ह्यात? अच्छा, तो जो माझा फुटलेला मोबाईल आहे ना, त्याच्यावर नाही का एक हे आला, रिचार्ज आला. कितीचा आला होता? 299चा ना, 1 महिन्याचा 299चा रिचार्ज आला होता. तुम्ही सांगा. आणि मी म्हणजे टेन्शनमध्ये होती की व्हिडिओ तर बनवला आहे मी, अपलोड कशी करू, कशी करू. आणि अचानक सडनली आला. तर मला असं वाटलं की जे 18चे आहे झालं, त्यातलं हा फोन माझ्या मुलीकडे होता. तर म्हटलं झालं आता, तिने चुकीने रिचार्ज वगैरे केला असेल असं मला वाटलं. आणि मग का नाही, मी तिला फोन लावला. तर ती मम्मी नाही मी नाही केलं. तोपर्यंत घरी पोचलो. घरी येऊन बसतोच आहे की तोपर्यंत म्हणजे आलाच फोन. आम्हाला वाटलंच होतं की चुकीने कुणाचा तरी एखादा नंबर चेंज झाला असेल, त्याच्यामुळे आला असेल. आणि तसंच झालं. तो व्यक्तीने का नांदेडचा आहे. मी तुम्हाला विथ प्रूफ दाखवते. तर मी नाही का रेकॉर्ड केलेलं आहे. म्हणजे त्याच दिवशी रेकॉर्ड नव्हतं केलं, एकदम सडनली झालं ना ते. तर मी नंतर त्यांना कॉल केला होता की कन्फर्म करण्यासाठी. ते मला OTP मागत होते. तर म्हटलं बापरे, कसे असे फ्रॉड असतात. आहे तेवढे पण आपले पैसे जाणार. तर काय नाही, मी टेन्शनमध्ये होती. ते मला OTP मागायला लागले, पण मी त्यांना तो OTP काही दिला नाही. म्हटलं भैया मीच प्रॉब्लेममध्ये आहे आणि जेव्हा माझ्याकडे पैसे येतील ना, मी तुम्हाला नक्की देईल म्हटलं रिटर्न, नाही का. तर ते म्हणाले ठीक आहे म्हणे, काही प्रॉब्लेम नाही. तर पहिले की दिसते नाही OTP वगैरे नाही आम्ही देऊ शकत. आमच्या अकाउंट मधून वगैरे कटू शकतात. आणि मी वाटल्यास तुम्हाला रिचार्ज हे करेल मी. ओके मॅम, बघा ना तुम्हाला 299 चालू रिचार्ज, तसं काही नाही. नाही, मी आत्ताच आली बाहेरून. मी अजून काही बघितलं नाही. फोन आला म्हणून उचलला मी. जरी आला असेल ना, मी तुम्हाला हे करेल, पण OTP नाही देऊ शकत भैया. ओके मॅम, चालते मॅम, काय अडचण नाही. ओके. ते सिक्युअर राहते मॅम, तसं काही नाही, फक्त विचारत होतो असं. नाही, काही इश्यू नाहीये. जेव्हा माझ्याकडे येतील मी तुम्हाला देऊन देईल. नाही तर बघा, देव कुठे ना कुठे मदत करतो आणि आजपर्यंत आम्हाला कुठे ना कुठे मदत केली आहे.
त्यामुळेच आम्ही इथवर तरलो आणि माझी ही प्रॉब्लेम आताची नाही आहे, जवळपास 18 वर्ष झाली. माझ्या लहान मुलगी आता 18 वर्षाची झालेली आहे. ती म्हणजे ते वारले ना माझे हजबंड 2006 तेव्हापासून आमच्या मागे प्रॉब्लेम आहे. मी कधी पुन्हा हात नाही पसरलेला आहे, असं कुणाला असं नाही मागितलं की नाही द्या, मला खायला प्यायला द्या. मी सगळं करून बसलेली आहे. मी पार्लरच्या कोर्सला जायची, मी साड्या आणायची. साड्या आणता तुम्हाला सांगते, एकदा मी जम्बो कॅरीबॅग माझ्याशी, तेव्हा गाडीही नव्हती माझ्याकडे, मी मोठ्या मुश्किलने ही गाडी घेतलेली होती. गाडीवर असं समोर पायट होतं ना, तिथे जम्बो कॅरीबॅग होती, त्याच्या माझ्या मुलीला बसवलं होतं आणि मागून नाही का चेन स्केचिंगवाले असते नाही, जेमते माझे सगळे दागिने तर गेलेलेच होते. माझ्या दिरांनी वगैरे सगळं हडपले आमच्या घरातल्यानी. तर ती चेन होती ना, ती चेन पण अशी माझ्या इथे असं हिसकावलं. अचानक ते लोक आले, असे सडनली झालं. त्याच्यानंतर मी खूप म्हणजे एकदम घाबरून गेली होती. म्हणजे लोकांमध्ये जायची नाही, घाबरायची, मिसळायची नाही. म्हणजे असं गाडी चालवतो साईडला होऊन जायची लोकांना घाबरून. भयंकर आम्ही ह्याच्यातनं गेलेली आहे. चेन स्केचिंग झाली माझ्यासोबत आणि एकदम म्हणजे भयंकर टेन्शनमध्येच गेली होती मी. तरी पण स्वतःला मी बाहेर काढलेलं आहे. तर त्या ताई मला म्हणतात की काय म्हणे, शरीर गहाण ठेवावं लागते म्हणे वेळप्रसंगी. तर एवढ्या खालच्या लेवलची तर मी आहे नाही आहे. मला पण मला असं तर काल इतकं म्हणजे हे झालं होतं की आपण असं यूट्यूबवर कुणाला हेल्प मागत आहे. ट्रीटमेंटसाठी मागणं वेगळी गोष्ट आहे, खाण्यापिण्यासाठी मागणाऱ्यातली तर मी व्यक्ती नाही आहे. पण मला कुणीतरी म्हटलं होतं की ताई तू QR कोड टाक, खूप जास्त प्रॉब्लेममध्ये आहे, मला किराया द्यायचं पडलेलं आहे, मी खाणंपिणं कसंही करत आहे. मी कॅमेरा विकायला बघत होती, जात होती, पण ते शूट नाही घेतलं मी. पण मी कॅमेरा काय म्हणतात त्याला, तो रेंटने देतात ना, त्याच्यासाठी पण मी प्रयत्न करत आहे. आणि प्लस कसं आहे, कॅमेरा घेऊन कोणी पळून पण जाऊ शकतो, त्यामुळे तेही भीती वाटते मला. आणि कॅमेरा विकून मी डॉक्टरांना म्हटलं होतं मी तुम्हाला पैसे देते. डॉक्टर एकदम म्हणजे रागातच असणार आहेत मी पैसे नाही दिले तर. आणि जवळपास आता 1.5 वर्ष होत आलं बघा, मी तो व्हिडिओ टाकला आहे ना, तेव्हापासून मी त्यांना पैसे नाही दिलेले आहे. आता मी जाऊ कशी, जोपर्यंत मी पूर्ण देत नाही. आता जवळपास किती पैसे झालेले आहे त्यांचे, 16 32 म्हणजे 3,20,000. त्यातले बघा मी फक्त 30,000 दिलेले आहे. एवढे मला पैसे द्यायचे आहेत, विचार करा. त्या टेन्शन माझ्या मुलीचं जे आहे ना, त्यांची जी पाठ बघूनच ना, म्हणजे मला लहान मुलीची भयंकर टेन्शन येतं मला. रात्रभर झोप नाही लागायची. हे सगळं टेन्शनमुळे माझ्या ब्लड रिपोर्ट जेव्हा जेव्हा माझं ब्लड टेस्ट केलं होतं, म्हणजे झाली त्या गोष्टीला 5-7 वर्ष होऊन गेले, तेव्हा मला दाखवलं होतं की एकदम हायपर टेन्शन आहे तुम्हाला. मी अशी नव्हती, मी टवटवीत दिसायची, पूर्ण असं गळून गेल्यासारखं होतं आहे. माझ्या मुली म्हणतात कशी राहते तू, मेकअप नाही करत, तयार नाही करत, तुम्ही आतून खुश नाही आहात, इतके सारे प्रॉब्लेम आहेत, तुम्ही कसे तुमच्या चेहऱ्यावर रौनक येणार आहे. आणि खूप मोठा आहे माझं, म्हणजे माझ्या मागे जी प्रॉब्लेम लागलेली आहे तब्येतीची, ती चांगली काही अशी खूप मोठी आहे. मी सांगेल तुम्हाला एखाद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर मी सगळे घरातले कामं करायची, क्लासेस करायची, पैसे कमवण्याचा प्रयत्न करायची. लोक तर म्हणायचे वाटत नाही की बिना बापाची मुलं आहे तितकी चांगली छान ठेवते म्हणे तू. आणि कुणी म्हणायचं नाही की तुला इतकं टेन्शन असेल, वाटत नाही म्हणायचे. मी कधी कोणाला सांगायची नाही, दाखवायची नाही. पण आता हे आमच्यावर इतकी प्रॉब्लेम येईल असं मला वाटलं नव्हतं. मला घरमालकीन इतकी मागे लागली आहे ना की काही विचारू नका. तर पैसे कुठून कसे अरेंज करू मला काय कळत नाही. मला कुणीतरी 100-200 अशी हेल्प केलेली आहे. आणि काय म्हणून माझ्या मुलीची फीसचं अरेंजमेंट झालेली आहे. तर आता तेवढ्याने होणार नाही ना. मी ॲक्च्युली माहिती आहे का, मी यूट्यूबवरती ह्याच्यासाठी टाकलं की मी माझे व्हिडिओ चालतील तर मी काहीतरी यूट्यूबवरनं कमवेल. आणि तुम्हाला सांगू का, माझं कुकिंग चॅनल पण होतं. मी 2-3 वर्ष कुकिंग चॅनलला पण दिलेले आहेत. पैसे नसताना मी ते पैसे जे माझे शूटचे यायचे ना, त्याचं मी काहीतरी आणायची आणि ते शूट करायचा प्रयत्न करायची. विचार करा, तेही करून झालं माझं, त्याच्यातही मला सक्सेस नाही मिळाली. लोकांना वाटत असेल अरे एवढी कुकिंग करते म्हणजे किती छान हिचं सगळं चालू आहे, मस्त खात पीत असेल. तसं नाही आहे, दिसतं तसं नसतं. त्यामुळे की नाही असं एकदम आपलं मत नका बनवत जाऊ, एकदम असं कुणाला बोलू नये, माहीत नसतं काही. मी एकदम खालच्या लेवलची व्यक्ती नाही आहे, एकदम चीप लेवलची. मी सगळं करून बसलेले आहे आणि असं कुणापुढे हात नाही पसरलेला आहे, माझ्या घरातल्यांपुढे किंवा बाहेरच्यांपुढे. उलटं मी लोकांना मदत केलेली आहे. आणि तुम्हाला सांगते, त्या दिवशीची गोष्ट आहे, मला वाटते संकष्टी चतुर्थी होती आता जस्ट गणपती बाप्पा गेल्यानंतर. आणि त्या दिवशी मला रस्त्यात अचानक एक माणूस असा आडवा आला. मला यंगच होता तो, 30-32 वर्षाचा. आणि ताई मला 5,000 रुपये मदत करता का. नंतर तो 200 रुपये मागायला लागला. तो व्हिडिओ आम्ही म्हणजे सडनली असं झालं ना की बनवलं नाही आम्ही व्हिडिओ. पिऊन वगैरे तर काही दिसला नाही, पण तो मागायला लागला. आणि माझ्याकडे अक्षरशः म्हणजे
100च रुपये उरलेले होते. जे 1800 आहेत ना त्यातले फक्त 100 रुपये उरलेले होते. तर मी ना एक 10 रुपये त्याला दिले फक्त. तर त्याला मी सांगितलं अशी अशी माझीच प्रॉब्लेम आहे, तुला आता कशी मी मदत करू नाही का, खरंच माझ्याकडे नाही आहेत म्हटलं. आता हे फक्त पेट्रोलसाठी ठेवलेले आहे, माझ्या मुलीची फीस पण मला भरायची आहे, मी स्वतःच प्रॉब्लेममध्ये. त्याला राग आला होता म्हणजे की मी 10च रुपये देत आहे म्हणून. तर मी म्हटलं बाई मी एवढ्यातनं बेटा तुला देऊन राहिली. तर तो काय म्हणते माहिती आहे का की मानलं म्हणते तुम्हाला की तुम्ही एवढ्या प्रॉब्लेममध्ये तुम्ही देत आहे. म्हटलं बघा आपल्या मनामध्ये दया भावना आहे, आपण देतोच, कुणाला मदत करतोच. पण लोक जे बायका मला जे म्हणत आहे ना शरीर गहाण ठेवणं वगैरे, हे असे सल्ले तर देऊ नका तुम्ही. आणि मी असे सल्ले मी दुश्मनला सुद्धा देणार नाही असे सल्ले, नाही का. एवढ्या खालच्या लेवलला जाणाऱ्यातली मी नाही आहे ताई. आणि जे तुम्ही म्हणता ना रिचार्ज वगैरे, तर देव करून घेतो. देवानं आतापर्यंत आम्हाला जगवलेलं आहे 18 वर्ष. आणि लोक म्हणतात त्याची मालकीन आहे, म्हणजे जी माझं एवढा मोठा बिझनेस असताना मी आज इथं दरदरचे ठोकरे खात आहे समजा, किरायाच्या घरात इकडे तिकडे भटकत आहे. तर ही मला नसतं करावं लागलं. माझ्या हक्काचा एवढा मोठा बिझनेस असताना सगळं माझ्या दिरांनी पूर्ण हे केलेलं आहे. खूप मोठी स्टोरी आहे, किती जणांनी माझं वाटोळं केलेलं आहे आणि खात आहे ते नंतर तुम्हाला मी सगळं सांगेन. एवढंच सांगायचं होतं. आणि विथ प्रूफ तुम्हाला मी ते सांगते की बघा मला कुणी रिचार्ज चुकीने झालेला आहे, ते देवाचीच कृपा समजा की कुठून तरी मला त्यांनी मदत केली व्हिडिओ अपलोड करण्यासाठी. हे देवाचेच सगळे हे असते. माझी मुलगी म्हणे मम्मी नको हेल्प मागू, पण आता मी किराया पण आता काय कसा देऊ मलाच विचार आहे. बघू आता पुढे काय असेल ते असेल. पण मी इथे व्हिडिओ थांबवत आहे आणि ना मी तुम्हाला तो प्रूफ पाठवेल. तर प्लीज असं काही कुणाच्या बाबतीत गैरसमज करून घेऊ नका आणि असं एवढं बोलू नका. कारण माझी मुलं कमेंट बघत असं, माझी लहान मुलगी ना खूप म्हणजे भयंकर म्हणजे मनावर घेणारी आहे, खूप इनोसेंट आहे. आणि माझी मोठी मुलगी पण आहे, पण ती जरा थोडी शांत राहते, बोलून नाही दाखवत. पण माझ्या मुलांवर आणि माझ्यावर खूप जास्त परिणाम होतो या सगळ्या गोष्टींचा. असं नका बोलत जाऊ ना, एवढं खालच्या स्तरामध्ये नाही बोलायला पाहिजे कुणाला माहीत नसताना. तर ना माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही सांगा. आणि व्हिडिओ कसा वाटला काय व्हिडिओ, तर ना तुम्ही नाही का माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सपोर्ट करा मला, ताकी कसं होईल की काही व्ह्यूज येतील, काही यूट्यूबवरनं पैसे येतील. हेच माझं म्हणजे पर्पज होतं. मला काही कोणाला हेल्प मागायचं काही नव्हतं. आणि बघेल आता मी कामाचं काहीतरी प्रयत्न करत आहे, खूप प्रयत्न करत आहे, रिकामी बसलेली नाही आहे मी. असं टेन्शनमध्ये उठून मला रात्री झोपच नाही लागत आहे. रात्री 2:30-3 वाजता मोठ्या मुश्किलने झोपत आहे मी. सकाळी अजून उठून कामं करत आहे, कामामध्ये लक्ष लागत नाही आहे आमचं, घरामध्ये लक्ष लागत नाही आहे. जाऊ दे. एनिवेज प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आम्हाला सपोर्ट करा.